से खींच के ये आंचल, छोड़ के बंधन बांधी पायल हो, कोई ना रोको दिल की उड़ान, दिल ये चला आहा. नमस्कार, मी नागपूर येथून वीणा विजय रणदिवे. मी BSc B.Ed झाले आहे आणि सरकारी नोकरीमधून मी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. सध्या मी मागील 3 वर्षापासून गायन, वाचन, लेखन, निवेदन या माझ्या आवडीच्या क्षेत्रांमध्ये भरारी घेते आहे. नागपूर आकाशवाणी येथे मी कॅज्युअल आर्टिस्ट म्हणून अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेते. साप्ताहिक जनमंगल या साप्ताहिकात मी नित्यनेमाने लेखन करते. शब्दसृष्टी समूह या YouTube चॅनलच्या माध्यमातून मी अनेक कार्यक्रमांचे निवेदन करते. दिव्यांग व्यक्तींसाठी निर्माण केलेल्या ऑडिओ बुक्स या समूहाद्वारे मी त्या व्यक्तींसाठी अभिवाचन करते. MQL फाउंडेशन या समाजसेवेशी बांधील असणाऱ्या संस्थेची मी सदस्य आहे. मित्रमैत्रिणींनो, मला स्त्री कवयित्रींच्या कवितेतील जाणीवा हा विषय घेऊन प्रबंध लेखन करायचे आहे आणि त्या दृष्टीने माझी वाटचालही सुरू आहे. ललित लेख संग्रह आणि कविता संग्रह प्रकाशित करण्याचेही मी योजिले आहे. मित्रांनो, जीवन खूप सुंदर आहे. तुम्ही होकारात्मक, सकारात्मक दृष्टीने त्याकडे पहा. जीवन नैया तो पार होती ही रहेगी. आणि मला माझं एक सामाजिक ध्येय आहे, ते म्हणजे शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक वाचनाची तसेच मराठी भाषेची गोडी निर्माण व्हावी. या दृष्टीने शब्दवीणा हा उपक्रम हाती घेण्याचे माझे ध्येय आहे. आणि मला खरोखरच खूप आभार मानावेसे वाटते उगम क्रिएटिव्हच्या निलेश सरांचे, तसेच सगळ्या संयोजक, प्रायोजक आणि आयोजकांचे, की त्यांनी हा उपक्रम राबवलेला. आणि त्या दृष्टीने मी यात सहभाग घेतला कारण मला माझी क्षमता तपासून बघायची होती. त्यामुळे मी त्यांना खूप खूप आभार मानते. मला त्यात आवडलेला प्रश्न म्हणजे माझा जीवनपट कोणत्या गाण्याशी रिलेट कराल. खूप कल्पक प्रश्न होता तो. आणि मला न भावलेला प्रश्न म्हणजे राजकारणात तुम्ही कोणते पद घेऊन इच्छिता. मी राजकारणात जर गेली तर मी एका उद्देशाने जनसेवा करण्याच्या ध्येयाने जाईल. तर मित्रांनो, मी धन्यवाद देते या सगळ्या लोकांना की त्यांनी हा उपक्रम राबवला. खूप छान वाटलं. नमस्कार. हाय, हॅलो, नमस्कार स्मार्ट सख्यांनो. मी जुईनगरची स्मार्ट स्मिता. माझे शिक्षण SSC B.Ed असून मी नोकरीत असतानाच माझे HSC, BA, MA आणि B.Edचे शिक्षण पूर्ण केले आहे. माझी मातृभाषा तेलुगू असूनही माझे सर्व शिक्षण मराठीतून झाले आहे. हा माझा प्लस पॉईंट आहे. ही स्मार्ट सखी स्पर्धेत भाग घेण्याचा माझा उद्देश हा आहे की स्वतःला सिद्ध करणे आणि स्वतःची क्षमता ओळखणे. सध्या मी यशवंतजी सावंत विद्या मंदिर भांडूप येथे गेल्या 30 वर्षापासून सहाय्यक शिक्षिका या पदावर कार्यरत आहे. माझा स्वभाव मूळचा शांत व संयमी आहे. मला 24 तास काम करण्याची माझ्यामध्ये क्षमता आहे. तसेच सर्वांना मदत करायलाही मला आवडते. निवेदनाचे कौशल्यही मला प्राप्त आहे. 20 वर्षापूर्वी माझे पॅल्विक फ्रॅक्चर झाले असूनही मी माझ्या शारीरिक अपंगत्वावर मात करून आनंदाने जीवन जगत आहे आणि समाजातील विविध क्षेत्रात काम करण्याची माझी ताकद आहे. ही स्मार्ट सखी स्पर्धेतील माझा आवडता प्रश्न हा आहे की तुमच्या जीवनाला साजेशी एखादी उपाधी तुम्हाला द्यायची असेल तर ती कोणती द्याल. हा प्रश्न खरोखर मला खूप आवडला कारण या एका प्रश्नामध्ये मी माझ्या व्यक्तिमत्वाची आणि माझ्या जीवनाची परिभाषा एका शब्दात मी मांडू शकली, ती म्हणजे सही स्मिता, स्मार्ट स्मिता. माझ्या जीवनातील ज्वलंत इच्छा ही आहे की रोज 1 तास तरी समाजसेवा करावी आणि आपले जीवन सार्थकी लावावे. समाजाला माझा सुंदर संदेश हा आहे की कधीही कोणतेही संकट आले तरी घाबरू नका, क्योंकि डर के आगे ही जीत है. तसेच कोणालाही आपल्या विचारांच्या बंधनात अडकवू नका, जगा आणि जगू द्या. तर अशी मी ही स्मार्ट स्मिता, जुईनगरची स्मार्ट स्मिता, आपणास ई स्मार्ट सखी स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या सर्व आयोजक, प्रायोजक, संयोजक आणि परीक्षक या सर्वांचे मनापासून आभार मानते. क्योंकि आज मैं ऊपर आसमां नीचे
आज मैं आगे जमाना है पीछे. थँक्यू, धन्यवाद, बाय. नमस्कार, माझं नाव दीपा राजेश स्वामी. सर्वप्रथम मी स्मार्ट सखीचे आयोजक आहेत त्यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी 2 मिनिटं मला बोलायला वेळ दिला. खरं तर 2 मिनिटं वेळ हा खूप कमी वाटतो, परंतु काही हरकत नाही. स्मार्ट सखीच्या माध्यमातून आम्हाला स्वतःची ओळख झाली, आम्ही काय आहोत आणि आम्ही अजून काय करायला पाहिजे ह्या माध्यमातून आम्हाला कळालेलं आहे. तर माझं शिक्षण BSc BEd झालेलं आहे. इथं बीड जिल्ह्यामध्ये एक चंपवत इंग्लिश स्कूल आहे, त्या शाळेमध्ये मी शिक्षक म्हणून शिकवते. मुलांमध्ये राहायला, मुलांना शिकवायला मला पहिल्यापासूनच खूप आवडतं. माझे स्वतःचे क्लासेस पण आहेत, तिथेही खूप सारे विद्यार्थी आहेत. गेले 20 वर्ष झाले मी शिकवते आणि बरेचसे विद्यार्थी फॉरेन पर्यंत पोहोचलेले आहेत. काही डॉक्टर झाले, काही इंजिनियर झालेले आहेत. आणि असे विद्यार्थी जेव्हा मला भेटतात, माझ्याशी संपर्क साधतात, गुरुपौर्णिमा असो किंवा शिक्षक दिन असो, आठवणीने फोन करतात, तेव्हा खूप छान वाटतं, भारी फिलिंग वाटतं. असं वाटतं लव यू जिंदगी, आपण हेच कमवलं. आपण पैसा तर सगळेजण खूप कमवतो, परंतु आपलं जे रिफ्लेक्शन आहे, आपल्या पाठीमागे आपण नाव कोणीतरी घेते, हे आपल्या मनाला खूप समाधान देणार आहे. जसं की रामदास स्वामींनी सांगितलंय की जे जे आपण असे ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून न सोडावे सकळ जन. त्याच्यामुळे आपल्याला जे माहिती ते आपण इतरांना सांगितलंच पाहिजे. आणि ह्या शिक्षकी पेशातनं आणि माझ्या क्लासेसच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी मुलांना स्वच्छतेचे धडे देत आले की आपल्या भारत देशामध्ये स्वच्छता किती महत्वाची आहे हे मी त्यांना सांगितलं. स्वच्छतेमुळे रोगराई नाहीशी होते, स्वच्छतेमुळे अनेक ज्या गोष्टी आहेत त्यामुळे आपण मागे पडलेलो आहोत. तर त्या माध्यमातून मी त्यांना सांगायचा खूप प्रयत्न करते आणि ते पण ऐकतात. वृक्ष लागवड आहे, त्याच्यानंतर साफसफाई आहे, घराची स्वच्छता आहे, परिसराची स्वच्छता आहे, या माध्यमातून त्यांना मी शिकवते. तर पुन्हा एकदा मी आयोजक आणि प्रायोजकांचे आभार मानते, मनापासून आभार मानते. माझं नाव दीपा राजेश स्वामी आहे. धन्यवाद. सुद्धा तुझं गोष्ट आहे पृथ्वी मुलाची तू चाल पुढं गडर, तुला भीती कशाची, परवा कुणाची. नमस्कार, मी शुभांगी, धाडसी शुभांगी. माझे जन्म आणि शिक्षण डोंबिवलीमध्ये. पुढे शिक्षणासाठी मी SNDT युनिव्हर्सिटी मुंबई येथून माझे शिक्षण कंप्लीट केले. माझे शिक्षण MA MEd असे आहे. मी प्राध्यापक आहे. प्राध्यापकाची डिग्री संपादन केल्यानंतर शाहू शिक्षण संस्था अध्यापक महाविद्यालय येथे मी कार्यरत होते गेली 10 वर्ष. या 10 वर्षानंतर मी डोंबिवलीमध्ये माझे क्लासेस स्वतः स्थापन केले. क्लासेसचं नाव आहे शुभांगी क्लासेस. त्याचबरोबर मी समर्थ प्रिंटिंगही चालवते. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांमध्ये मी माझी एक संस्था स्थापन केली आहे, स्वानंद एज्युकेशन सोसायटी. हे सगळं करत असताना मी थांबले नाही. माझ्या कलागुणांचा विकास मी सुरू ठेवला. मला गायनाची कला आहे. मी सुंदर कविता करते, कित्येक वेगवेगळ्या विषयांवरती कोरिओग्राफी करते आणि या सगळ्यांवरती मी अनेक बक्षिसे सुद्धा संपादन केलेली आहे. हे सगळं करत असताना मी फक्त स्वतःचा विकास करत नाहीये, तर महाविद्यालयीन मुलांचा सुद्धा, जे माझ्याकडे शिकतात त्यांचा सुद्धा विकास करते. माझं अंतिम ध्येय हेच असेल की स्वतःबरोबर कुटुंब आणि कुटुंबाबरोबर समाज यांना पुढे घेऊन जाणं. या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचा एकच उद्देश आहे की मिळालेल्या संधीचं सोनं करायचं. कारण या संधीने मी स्वतःला सिद्ध करू शकत होते. पहिल्या भागामध्ये, या स्मार्ट सखीच्या पहिल्या भागामध्ये कित्येक प्रश्न होते, पण प्रत्येक प्रश्न आव्हानात्मक होता. कोणताही प्रश्न असा नाही की तो आवडलेला नाही. म्हणून ही स्पर्धा मला अत्यंत भावलेली आहे. या स्पर्धेमध्ये येणारा प्रत्येक क्षण हा आव्हानात्मक असल्याने ही स्पर्धा अनेक वेळा व्हावी असं मला वाटतं. ही स्पर्धा ज्यांनी आयोजन केली, उगम क्रिएशन, त्याचबरोबर प्रायोजक, संयोजक, या सगळ्यांचे मी आभार मानते. माझं नाव शुभांगी आणि माझे वास्तव्य डोंबिवलीमध्ये. नमस्कार. नमस्कार, माझं नाव बेरी अर्चना.
माझं शिक्षण फर्स्ट इयर आर्ट्स आणि अनुभवी शिक्षण 16 वर्ष रिअल इस्टेट आणि आता 10-12 वर्ष अभिनय क्षेत्रात आहे. मी पुण्याला राहते. मी रेरा रजिस्टर रिअल इस्टेट कन्सल्टंट आहे आणि माझ्या कंपनीचं नाव गृहप्रवेश प्रॉपर्टी सोल्युशन्स. माझा स्वभाव खूप आउटस्पोकन आहे. मी प्रॅक्टिकल खूप आहे. मला लिहायला आवडतं, मला डान्स करायला आवडतं, मला अभिनय करायला खूप आवडतो. मला मुळात आयुष्य जगायला खूप आवडतं. ह्या स्पर्धेत मी उतरले कारण मी स्मार्ट सखी तर आहे, पण स्मार्टनेसची माझी व्याख्या कुठपर्यंत पोचली आहे हे मलाच जाणून घ्यायचं होतं. ह्याच्यातला माझा नावडता प्रश्न म्हणजे पॉलिटिक्स. दुसऱ्याच्या ताटातली पोळी घेऊन खाऊन आनंदी राहणारे हे पॉलिटिक्स मला आवडत नाही. आवडता प्रश्न म्हणजे माझी मेंटर कोण आहे, जिने मला मित्व जाणायला मदत केली. आणखीन माझं जर ध्येय विचाराल तर अशीच मी ज्याप्रमाणे आत्ता माझ्या कुटुंबाशी खूप निगडीत जवळ आहे. आज गेले 15-16 वर्ष माझ्या सुनांबरोबर, मुलांबरोबर, नातवंडाबरोबर त्यांना सांभाळून मला बाकीचे जे माझी आवड आहे ती जोपासता शेवटपर्यंत यावी हीच माझी इच्छा आहे. आणि मी जर संदेश द्यायचाच म्हटला तर मला असं म्हणायचं आहे की श्रीदेवीसारखं स्वतःवर प्रेम करायला शिका. जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो तेव्हा अख्ख्या जगातल्या वस्तू आपल्याला, जगातली सगळी गोष्ट आपल्याला आनंदी ठेवते. अँड एज इज जस्ट अ नंबर फॉर अस, हे लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे मी आभार मानते प्रायोजकांचे, उगम क्रिएटिव्हचे आणि परीक्षकांचे. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा माझं नाव संवर्चना कुलकर्णी, पुणे. Good morning friends. I am Sneha Bhuite from Dombivli West. I have done my master's post-graduation in environmental science stream and have more than 5 years of experience in the relevant field. I was working with McLeod Pharmaceutical Company for more than 2 years where I was designated as Environmental Health and Safety Officer. I was looking after effluent treatment plant where I used to give solution for wastewater pollution. Now I am working with Green Group of companies since 1 year where I am designated as Environmental Executive. I am handling environmental clearance projects from MPCB, which is compulsory required for building and construction activity and industrial activity. My passion is to become a successful and well-known environmental businesswoman in which I could help society to overcome environmental pollution in day-to-day life. My most favorable question in eSmart Sakhi, which I liked the most, was to mention the top 10 personalities you liked the most. It was very challenges and difficult for me to mention only the top 10 persons because there are various list of personalities in my life who have motivated me in day-to-day life. I would also like to give a message to everybody that never lose your hope in your life. There is a solution behind every problem. So never lose hope. My biggest strength is my parents and my daughter. Last but not least, I would like to thank the Brand Bond Positive Nilesh Bagwe sir and the organizer of this show and all the judges for giving their valuable time to us. Thank you. Sneha Bhuite, Dombivli. नमस्कार. रूपाला खुलवत नाही तो अलंकार व्यर्थ, मनातून उमटत नाही त्या नमस्काराला नसे अर्थ. पण माझे नाव रॉक रजनीत हेच ठरेल सार्थ. डोंबिवली फास्ट तशीच मी पण नोकरी व्यवसाय न करताही अभिमानाचे पद मी भूषवते, ते म्हणजे गृहिणी पद. संगीत नृत्य रंगावलीची आहे मला आवड, नवनवीन शिकण्यासाठी काढते की मी सवड. समाजकार्य करणे, मदतीला धावून जाणे याची करते मी निवड. बँक बॅलन्स म्हणाल तर नाही तसा, पण मैत्रीचा बॅलन्स अगणित आहे असा. म्हणूनच तुम्हीच सांगा स्वभाव माझा कसा.
लहान थोरांशीही मिळून मिसळून जाणारी मी, सकारात्मक विचाराची मी, त्याला जोड असते अध्यात्माची. कला आहे माझ्या सगळ्यांशी सामावून घेण्याची. शांत बसून म्हणायचे नाही हीच आहे नियती, भविष्य घडवणे हेच आहे आपुल्या हाती. याच एका उद्देशाने ई स्मार्ट सखी स्पर्धेत मी सहभागी झालेले आहे. प्रश्नपत्रिका छान होती, पण राजकारणाने केली माझी फजिती. एकच सांगावीसे वाटते, झेप घेताना सगळ्यांनी आपल्याकडे उंच उंच माना करून पाहिले पाहिजे. आकाशाला गवसणी घालताना सगळ्यांना प्रश्न पडला पाहिजे. ज्ञान इतके मिळवले पाहिजे की ते पाहून सागरही अचंबित झाला पाहिजे. प्रगती इतकी केली पाहिजे की ती काळानेही पाहतच राहिली पाहिजे. स्वकर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख प्रकाश हा चोहीकडे पसरावा. आकाशातून एकच सरी भुरभुरत याव्या आणि ई स्मार्ट सखी स्पर्धेचे आयोजक, प्रायोजक, संयोजक, परीक्षक या सर्वांचे मनापासून आभार मी मानावे. कला आहे, गुण आहे, अहो कला आहे, गुण आहे, पण हे जाणणारा रसिक हवा. ई स्मार्ट सखीसाठी निवड होऊन फक्त तुमच्या शुभेच्छांचा वर्षाव होत असताना टाळ्यांचाच आवाज हवा. हेच सांगते तुम्हा मी, सजनाची असते की हो सजनी, अहो मी आहे डोंबिवलीची ई स्मार्ट रॉक रजनी.